बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. नगर परिसरामध्ये डिजिटल फलक लावताना दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या घटनास्थळावर आम्ही पोहोचलेला आहे. आपण वर जाण्याचा प्रयत्न करूयात, कारण ही जी घटना घडलेली आहे, कशी घटना घडलेली आहे. पोगुल यांचं हा घर आहे आणि त्यांना सुद्धा माहिती नव्हतं की ही घटना घडेल, कारण ते नेहमीप्रमाणे त्या दोन युवकांना या ठिकाणी बोर्ड लावण्याचं काम दिलेले होते आणि ते खाली बसलेले होते. त्यांना खाली भाजी विकणाऱ्या एका महिलेचा आवाज आला की मला काहीतरी वर झालेला आहे. मग मालकाने जेव्हा वर जाऊन बघितलं तेव्हा त्यांना कळालं की बाबा हे दोघं खाली पडलेले होते. मग तेव्हा मालकाने इथल्या स्थानिक डॉक्टरांना तातडीनं बोलावलं. डॉक्टरांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पोगुल यांनी कोणताही विलंब न करता रिक्षातून त्यांना तातडीने या ठिकाणी घेऊन गेले आणि हीच ती जी जागा आहे ज्या ठिकाणी या दोन गरीब कामगारांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्या घरचे मालक पोगुल यांनी देखील आपल्याला माहिती दिलेली आहे नेमकी ही घटना काय आहे. हाच तो बॅनर आहे. हा बॅनर बसवण्याचं काम त्यांना दिलेलं होतं. नेहमीप्रमाणे ते यापूर्वी देखील डिजिटल फलक बसवण्याचं काम करत होते. या ठिकाणी पाहू शकता त्या कामगारांची कात्री असेल किंवा कट केलेला बॅनर असेल तो या ठिकाणी पडलेला आहे. कटावणी असेल आणि बँक ऑफ बडोदा नामक एका ग्राहक सेवा केंद्राचा हा बोर्ड आहे. डिजिटल फलक असेल तो या ठिकाणी पडलेला आहे. आणि खरं म्हणलं तर MSCB लाईन जी आहे ते इथून 4-5 फूट लांब आहे. 4-5 फूट लांब असताना देखील काहीतरी नेमकं चूक झाली असेल, त्यातूनच ही धक्कादायक घटना घडलेली आहे. हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. हे जे कटर आहे, वायर किंवा बॅनर कट करायचं जे कटर या ठिकाणी पडलेलं आहे. डिजिटल बॅनर चिटकवण्यासाठी जे लावणारं जे बॉन्ड आहे तो देखील या ठिकाणी पडलेला आहे. त्या कामगारांची हातोडी असेल, पिशवी असेल, साहित्य असलेलं ते सर्व या ठिकाणी जशाचं तसं पडलेलं आहे. खरं म्हणलं तर या घरचे जे मालक आहेत पोगुल यांना देखील माहिती नव्हतं कदाचित ही घटना घडू शकते. मात्र याच ठिकाणी डिजिटल बॅनर लावताना प्राथमिक माहितीनुसार शॉक लागूनच त्या दोघांचा मृत्यू झालेला आहे. आणि हे दोन कामगारांचा मृत्यू सुनील नगर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तुम्ही हे दृश्य पाहू शकता. हे सुनील नगर भागातील हे दृश्य आहे. हे बोर्ड होतं का? ते होतं, हा ते बोर्ड होतं. हाच कटआउट लावण्यासाठी ते या ठिकाणी आलेले होते आणि हा कटआउट जुना झाल्यामुळे नवीन कटआउट लावतानाच काहीतरी घटना विपरीत घडली आणि त्या ठिकाणी त्या दोन कामगारांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला एकंदरीत लक्षात येत आहे. पोगुल मालकांनी देखील जेव्हा ही घटना घडली तेव्हा तातडीने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला नेलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. मालकांनी सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडे नेलं, मात्र त्या डॉक्टरांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला दिला आणि ही विपरीत घटना घडली. कदाचित त्यांना देखील माहिती नव्हतं की ही घटना अशी घडू शकते. ते देखील या ठिकाणी नव्हते, ते खाली होते. ते दोघे जण या ठिकाणी काम करत असताना त्यांना एका महिलेने आवाज दिला, बाबा वरनं काहीतरी आवाज आलेला आहे. तेव्हा हे पोगुल नामक जे या घराचे जे मालक आहेत ते वर आले आणि बघितल्यानंतर ते दोघे जण या ठिकाणी पडल्याचं त्यांना दिसल्याचं ते एकंदरीत सांगत आहेत. मात्र या घटनेनं सुनील नगर भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. या सर्व घटनेवर ह्या घराचे जे मालक आहेत पोगुल त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घ्या. ये माहिती नाव सांगा. आम्ही म्हणजे त्यांना बोर्ड बसवण्याचं सांगितलं होतं. या अगोदर त्यांनी 2-3 वेळा बोर्ड त्यांनीच बसवत होते. मग आज रविवार सुट्टी असल्यामुळे मी ऑफिसमध्ये बसलो होतो. म्हणजे घरचे किचन मध्ये होते. मग ते काहीतरी भाजीवाले त्यांनी ओरडले की काहीतरी वरून असं आवाज आला. 2-3 वेळा किंचाळलेत. एकदम आम्ही सगळेजण वर गेलो तर मग त्यांनी असं खाली पडलेलं होतं.
मग मी काय केलो, एकदम हे झाल्यामुळे ना मी त्या आपल्या माने डॉक्टर म्हणून आहेत, मग त्यांच्याकडे गेलो. मग त्याने आले, त्यांनी बघितले, त्यांनी म्हणले नाही पहिल्यांदा तुम्ही सिव्हिलला घेऊन जावा, म्हणजे तिथं पुढचं ट्रीटमेंट होईल म्हणून सांगितलं. मग लगेच मी रिक्षामध्ये घालून त्यांना घेऊन गेलो. बरंच ते का कोण होते पुरं, म्हणजे आपल्या ओळखीचे होते का, गल्लीतले होते का? नाही म्हणजे त्यांनी कसं या अगोदर 2-3 वेळा आपल्याकडे बोर्ड केलेत त्यांनी. अच्छा. हा, मग त्यांना आपण सांगितलं होतं. कुठल्या बँकेचा बोर्ड होता का ते? हा, म्हणजे रेल्वेचा हे करून ना ते जाहिरातीचं बोर्ड. मी स्वतः त्यांना दवाखान्याला नेले सिव्हिल. आणि कधी झाली ही घटना काय? सकाळी 10:30 ते 11 दरम्यान. 11:30. त्या टाइमला आमचा भाऊ सांगितलं मला असं झालं, म्हणजे आवाज दिल्यावर काय ओळखीत पळून गेलो. पहिला म्हटलं असं हे होते, मग पहिला हॉस्पिटलचा पहिला प्रथमोपचार पाहिजे, सिव्हिलला घेऊन गेलं. काय म्हणजे ट्रीटमेंट चालू म्हणून आम्ही घेऊन गेलो. तेवढं सिव्हिलला नेताना श्वास चालू होता का? नाही, का म्हणजे जागेवर मेले होते ते आम्हाला माहित नाही. आम्हाला म्हणजे ते पडले तेवढंच माहिती आहे, ते श्वास आम्हाला कळत नाही ना. करंट लागल्यामुळे करंट ते बोर्ड लावताना करंट लागला, आम्ही बघितलं नाही. त्यांनी बाई सांगितलं करंट लागला म्हणून. तुम्ही तिथं नव्हतं, खाली होतो. हा, ते दोघं होते, काम करणार होते. या अगोदर मी त्यांनीच बोर्ड लावला. हा, या अगोदर 2003 त्यांनी बोर्ड लावले. मग त्यांनाच काम दिलं आम्ही, त्यांनी करतात म्हणून. मग ते केलं तर आमच्या हिशोबाने काय ते नेहमी करतात नाही, मग तुम्ही करून जा म्हटलं. त्यांनी गेले वरती, आम्ही खालीच होतो, ऑफिस मध्ये होतं, आम्ही खाली होतं. ते भाजीपाला इथं चव्हाण मॅडम ते सांगितलं की वरती काय आवाज आलाय, ते बघा म्हणलं. आम्ही तेव्हा पळून गेलो. वरती बघितलं त्यांनी पडले अवस्था होते. बोर्ड पडलं होतं, ते पडलं होते, पडलं होतं. ते आम्ही बघून मग काय म्हटलं, कोणाचं माने डॉक्टर बाजूला आहे, काय झालं बघा म्हणून त्यांना सांगितलं. त्यांनी बघितलं तर त्यांनी म्हटलं पहिला तुम्ही सिव्हिलला घेऊन जा, काय आम्हाला सांगता येत नाही म्हणलं. पहिला लोकांना मग रिक्षा आणून पटकन म्हणजे तुम्हाला बी माहिती नव्हतं माहित नव्हतं. आम्ही काय केलं, रिक्षा घेऊन डायरेक्ट सिव्हिलला घेऊन गेलो. हा, रिक्षातून घेऊन गेलो सिव्हिलला. या गल्लीतलेच आहेत का आपल्या इकडचे? इकडच्याच आहे म्हणा, सुनीलनगर. हा, बरोबर. तुम्ही दवाखान्याला गेलताय का आता? सकाळी आम्ही दोघं जाऊन त्यांना घेऊन जाऊन रिक्षामधून तिथं हे ऍडमिट केलं. क्या हुआ? वहाँ हमारा मैं काम पर था, मेरे को फोन आया ऐसे ऐसा तुम्हारे दोस्त को शॉर्ट लग के मरे हैं, ऐसे ऐसा पोगल फोड़ने। तो मैं लंबा था, मेरे हाथ में काम था, बोल के मैं बोला मैं आता हूँ। फिर आता हूँ बोलने से दूसरा दोस्त फोन कराया, तो सब मेरा बड़ा भाई है वो सिविल पास है अभी फिलहाल। क्या काम और करते थे उसके दो जन? तीनों डिजिटल का काम कर रहे। डिजिटल बोर्ड लगाते हाँ प्रिंटर का वगैरह सब? हाँ, प्रिंटर मतलब जो अपना गाड़ी पर रेडियम और डिजिटल लगाने का काम वो करता है। तुमको कब मालूम पड़ा? अभी मेरे को दोपहर को 12 बजे मालूम पड़े। क्या परिस्थिति होगी, घर की हालत कैसी? उनके अम्मी उन तिरुपति को है, उनके बहन वो 2-4 जने ना उनके रिलेटिव वाले तिरुपति को गए। शादीशुदा है क्या? उन शादीशुदा है, उनको 3 बच्चे हैं। दोनों को नहीं, एक लड़का तो मालूम है, एक गंगाधर अंजय जो टाटी बोल के है ना, उसको 3 बच्चे हैं, 2 लड़का 2 लड़के 1 लड़की है। गरीब घर के है, मतलब खाना उनका काम करेगा, घर चलेगा तभी खाएगा। उनकी माँ उनका बाप उसके जिम्मेदारी पर उसके सब सुनील नगर के थे? सुनील नगर के दोनों भी साइड के थे। चंदूकडे आलं होतं, मग चंदूला नाश्ता करत होतं. त्यांनी म्हणलं चल रे दोघं मिळून तर अर्धा तासाचं काम आहे, चल म्हणलं. मग दोघं मिळून गेलं. मग त्यांच्यासाठी हे दोघं बी मेलेत. आता आमचं पोरांचं काय, आमचं काय परिस्थिती काय आमचं आता. हा, त्यांनी असले तरच आमचं काम आहे, त्यांनी नसले तर आम्हाला काय बी नाही बघा. त्यांच्यावरच जीव आहे आमचं सगळ्यांचं, आमच्या पोरांचा जीव, आमच्या पोरांचा जीव आहे. आमच्या भावाला 3 मुलं, 2 लहान मुलं. असं उगाच हे करतात ना, सध्या असं त्यांच्यासाठी आमच्या पोरांना हे झालं की आमचं सगळं नुकसान झालं. त्यांनी काय त्याला बरं नव्हतं, पण त्यांनी चांगला होता माणूस. त्याला एकदा बी ताप येत नव्हता, एकदा बी काय होत नव्हतं. त्यांनी चांगला हट्टाकट्टा माणूस आहे तो. त्याला कव्वा बी काय बी झालं नाही. त्याला एकदा बी औषध घेतलं नाही त्यांनी, कुठलंच त्याला हेच नाहीच नाही बघा. चांगल्या व्यक्तीला असं झालं, त्यांच्या आमचं काय आम्हाला सगळ्यांना बघितलं त्याने कारवाई झाल्यानंतरच आम्ही बॉडी घेणार. आम्ही त्यांना काय बी झालं नाही, शिरपात मध्ये कसं काय पाठवलं, काय झालं त्यांना आम्ही कंप्लेंट देतो बघा दादा त्यांच्या नावावर. आम्ही कंप्लेंट देणार आहे. जे कायदेशीर कारवाई असेल, जे कारवाईनुसार त्यांचं जे घरचं नुकसान झालंय त्या लोकांच्या भरपाई व त्यांचं काय असेल त्यांना शासनाद्वारे, नाहीतर त्यांचं जे मालकी हक्क जे काम चालू आहे घरून घेत आहे त्या व्यक्तीद्वारे त्या माणसाचं भरपाई मिळावं, त्यांचं न्याय व्हावं या दृष्टिकोनाने आम्ही एवढं तुमचं विनंती करत आहे. आपण हे गेलेलं आणि यांच्या घराकडून दोघं पण गेलेले आहेत त्या ठिकाणी.
मग आता ह्या तिसऱ्या व्यक्तीचं काय नाही तर त्या मालकाशी आपण त्यांनी सांगावं असं काय आहे ते. आणि आम्हाला काय आहे ना आता यांच्या मागं जे 2 मुलं आहेत, बायको आहे, त्यांचा भविष्य निर्वाहाचा पूर्ण प्रश्न निर्माण होतो आहे. आणि ह्या बाबतीत ते त्यांच्या मालकाशी आम्हाला ते योग्य त्यांचा मुभा मिळाला पाहिजे. जरूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.